नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये एक एक काय बऱ्याच म्हणी आहेत. अति शहाणा त्याचा बैल रिकामा, बैल गेला झोपा केला, अशा ज्या म्हणी आहेत त्या अनुभवातून आलेल्या आहेत. आणि पुढल्या पिढीला आपल्या अनुभवाचा फायदा मिळावा म्हणून आपल्या पूर्वजांनी अशा म्हणी तयार करून ठेवल्या आहेत. वेगवेगळ्या भाषेतल्या मागच्या पिढ्यांनी आपापल्या पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शन म्हणून अशा म्हणी करून ठेवल्या. पण नेहमी एक गफलत अशी होत असते की जुन्या म्हणींचा विचार होत नाही आणि नवी पिढी नवा नवा मूर्खपणा करून पुढच्या पिढीसाठी परत शहाणपण शिकवत असते. हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की सध्या तुम्ही बघितलं असेल 172 मान्यवर सन्माननीय एमिनंट सिटीजन नागरिक यांचं एक पत्र आलेलं आहे सोशल मीडियामध्ये. आणि त्यावरून मेनस्ट्रीम मीडियामध्ये गदारोळ चालू आहे. गंमत कशी आहे बघा, की हे पत्र सामान्य जनांसाठी या 172 मान्यवर म्हटल्या जाणाऱ्या लोकांनी एक पत्र लिहिले. त्याच्यावर 172 लोकांच्या सह्या आहेत. त्याच्यामध्ये काय 15-16 निवृत्त न्यायमूर्ती आहेत, निवृत्त लष्करी अधिकारी आहेत, निवृत्त प्रशासकीय सनदी अधिकारी आहेत, कोणी आणखीन साहित्यिक वगैरे 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 असतील. असे 272 लोक आहेत. आणि त्यांच्यावर आपणच देशातले सर्वाधिक बुद्धिमंत आहोत आणि या देशाच्या सुरक्षा संविधान वगैरेसाठी आपणच खरे लढवय्ये आहोत असं समजणारे एका टोळीने त्यांच्यावर जबरदस्त हल्ला केलेला आहे. की हे कोण टिकोजीराव निघालेत की जे राहुल गांधींना जाब विचारतात. राहुल गांधींनी जे प्रश्न विचारलेत निवडणूक आयोगाला, त्याची उत्तरं निवडणूक आयोग देत नाही. यासाठी निवडणूक आयोगाला जाब विचारायचा सोडून स्वतःला प्रतिष्ठित मान्यवर समजणारे हे दिग्गज ज्या अर्थी राहुल गांधींना शहाणपण शिकवायला आले त्या अर्थी ते भाजपचे आहेत असं गृहीत धरून राहुल गांधींच्या कुठच्याही मूर्खपणावर बोट ठेवलं की तुम्ही तात्काळ भाजपवाले होतात, त्यासाठी तुम्हाला भाजपची पावती फाडायला लागत नाही किंवा संघाच्या शाखेवर जाऊन संघिष्ट व्हायला लागत नाही. या सोकॉल्ड माध्यमात बसलेल्या किंवा माध्यमांनी ओव्हर रेटेड म्हणून ज्यांना समाजासमोर भाष्यकार म्हणून आणलेला आहे असे जे दिवटे लोक आहेत त्यांना ताबडतोब या 172 सयाजीराव असं मी म्हणतो सह्या करणारे लोक आहेत. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी किंवा उपस्थित केलेल्या मुद्द्यांनी या सगळ्या माध्यमातल्या तथाकथित बुद्धिमंतांना मिरच्या झोंबलेल्या आहेत. आणि यात काही नवीन नाहीये. तुम्हाला आठवत असेल तर 10 वर्षापूर्वी वेमुला नावाच्या एका दलित विद्यार्थ्याने हैदराबादच्या मध्यवर्ती विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली होती. त्याचं खापर लगेच त्या स्मृती इराणीवर, ती शिक्षण किंवा HR मिनिस्टर होती म्हणून, आणि मोदींवर फोडून हे सगळे दिवटे तुटून पडले होते. त्याच्याही आधी किंवा आसपास उत्तर प्रदेशच्या हद्दीत असलेलं पण दिल्लीपासून जवळ असलेलं दादरा नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये अखलाक नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीवर जमावाने हल्ला चढवला आणि तो गोमांस खातो असं म्हणून त्याची सामुदायिक हत्या केलेली होती, ज्याला मॉब लिंचिंग म्हणतात. ते झाल्यानंतर एकामागून एक एकामागून एक एकामागून एक अनेक साहित्य अकादमी पारितोषिक सन्मान मिळवलेल्या लोकांनी आपला सन्मान परत करण्याचा एक मोहीम चालवली होती. पुरस्कार वापसी असं त्याला नाव देण्यात आलं होतं. आणि ते टिकोजीराव कोण निघून गेले की ज्यांनी अखलाकच्या हत्येसाठी थेट
नरेंद्र मोदींना जाब विचारायचा तर निदान असली पुरस्कार वापसी करणाऱ्यांचा मेंदू अक्कल ठिकाणावर आहे का, एवढा सुद्धा साधा प्रश्न ज्या भाष्यकार पत्रकारांना विचारता आला नाही, ते आज 272 सयाजीरावांना प्रश्न विचारायला अगदी बाह्या वर करून सरसावलेले. अखलाकच्या वेळची एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. अखलाक या मुस्लिमाची हत्या झाली, वाईट होती आणि त्यामध्ये शंका घेण्याचं कारण नाही. पण अखलाकच्या हत्याकांडाला देशाचा पंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचा सर्वोच्च नेता नरेंद्र मोदी कसा जबाबदार आहे, याचा खुलासा यापैकी एकाही अकॅडमी अवॉर्ड मिळवणाऱ्या दिवट्याला सांगता आला नव्हता. इतक्या मान्यवरांना मी दिवटे एवढ्यासाठी म्हणतो की त्यांना दादरा हे गाव आणि ती हत्या ही उत्तर प्रदेशच्या हद्दीत झाली, उत्तर प्रदेश पोलिसांच्या समोर झाली आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यावेळेला मोदी सरकारच्या गृह खात्याचं काहीही चालत नव्हतं, तर तिथे अखिलेश यादव नावाच्या मुख्यमंत्र्याची सत्ता होती आणि समाजवादी पक्षाच्या सरकारने त्या अखलाकला संरक्षण दिलं नाही किंवा जे काय झालं त्यासाठी जर जबाबदार धरायचं असेल तर ते अखिलेश यादवला जबाबदार धरायला पाहिजे, केंद्र सरकारला जबाबदार धरता येत नाही. एवढी सुद्धा क्षुल्लक अक्कल ज्यांच्याकडे नाही ते पुरस्कार वापसी करत सुटलेले होते आणि त्यांचं गुणगान सगळीकडे या सगळ्या भाष्यकारांकडून, पत्रकारांकडून, संपादकांकडून चालू होतं. अग्रलेख लिहिले जात होते, जाब मोदींना विचारला जात होतं. जिथे मोदींची सत्ता सुद्धा चालू शकत नाही त्यासाठी सुद्धा मोदी जबाबदार ठरवायचे. एवढी जी प्रचंड अक्कल ज्यांच्याकडे आहे असे सगळे साहित्य अकादमी अवॉर्ड मिळवलेले दिवटे यांना मुळात अवॉर्ड मिळाली का, हा प्रश्न संपादकांनी, पत्रकारांनी विचारला पाहिजे. आणि त्याचं कारण असं आहे की ज्यांना साहित्यिक म्हणून मान्यता देता तुम्ही, त्यांना साधं या देशामध्ये संघराज्य आहे आणि संघाकडे म्हणजे राज्याकडे जर पोलीस खातं असेल तर त्यामध्ये केंद्र सरकार ढवळाढवळ करू शकत नाही, एवढी सुद्धा अक्कल नसेल असे साहित्यिक निवडायचे आणि त्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड द्यायचं आणि मग त्यांनी काँग्रेसच्या विरोधी राजकारणाला पुष्टी यावी म्हणून आपले पुरस्कार मोदींच्या काळामध्ये परत करायचे, पण त्या पुरस्कारासोबत मिळालेली रक्कम परत करायची नाही. इतकी लबाडी आणि बदमाशी, भामटेगिरी करणारे साहित्यिक, त्यांच्या समर्थनाला जे जे पत्रकार उभे राहिले होते आणि कौतुक सांगत होते ते आज 272 सह्या करणाऱ्यांना प्रश्न विचारतायत की तुम्ही मोदीच्या सरकारचे लाभार्थी आहात. कशी गंमत आहे बघा मित्रांनो. बेशर्मी ही इतकी इतकी मुरलेली आहे या सोकॉल्ड पत्रकार, संपादक, बुद्धिजीवींच्या अंगामध्ये की नाक्याच्या कोपऱ्यावर उभं राहून देहविक्रय करणाऱ्या वेश्येला सुद्धा यांची लाज वाटेल इतकी यांची बुद्धिमत्ता आज वेश्यावृत्तीकडे गेलेली आहे. आणि मला वाटते 7-8 वर्षापूर्वी कधीतरी केंद्रीय मंत्री असलेले जनरल व्ही के सिंग यांनी यांना बरोबर शब्द वापरला होता, प्रेस्टिट्यूट, म्हणजे पत्रकार बनलेली वेश्या किंवा वेश्यावृत्ती करणारे पत्रकार. यापेक्षा ह्या 272 लोकांना त्यांच्या पत्राविषयी सवाल विचारणारे सगळेच्या सगळे दिवटे हे वेश्यावृत्तीने हा प्रश्न विचारतायत. कारण आज जो प्रश्न त्यांना पडतोय तोच प्रश्न पुरस्कार वापसीच्या वेळेला पडायला पाहिजे होता. पण पुरस्कार वापसी करणारे सुद्धा वेश्यावृत्तीचे आणि आज काहूर माजवणारे सुद्धा वेश्यावृत्तीचे. आणि म्हणूनच 7-8 वर्षापूर्वी पुरस्कार वापसीसाठी टाळ्या पिटून डंका पिटणारे आज 272 लोकांना प्रश्न विचारतायत. पण हे प्रश्न विचारताना आपणच अधिक नागडे होतोय, उघडे पडतोय याचं सुद्धा भान राहिलं नाही. त्याला मी म्हणतोय की अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
राहुल गांधींच्या समर्थनाला उभे राहिले नाही की ताबडतोब भुंकायला सुरुवात करायची. सगळेच्या सगळे या 272 लोकांना प्रश्न विचारणारे पत्रकार, त्यावेळी आपली अक्कल पाजळणारे बुद्धिजीवी, वरिष्ठ पत्रकार, या सगळ्यांचं चेहरे बघा, नावं बघा, मग तुम्हाला कळेल की मी यांना वेश्या का म्हणतोय. पुरस्कार वापसीच्या वेळेला कारण नसताना मोदी सरकारच्या डोक्यावर खापर फोडणारे बेअक्कल असतात, हे सुद्धा ज्यांना समजत नाही ते म्हणूनच बेअक्कल असतात, किंवा अक्कल असून चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत असतील तर त्याला सुद्धा वेश्यावृत्तीच म्हणतात. प्रश्न असा आहे की हे दिवसा ढवळ्या स्वतःला उघडं करून घेत आहेत. मला त्यांची दया येते. 10 वर्षात मोदी सरकारने काय काम केलं असा यापैकी अनेक जण प्रश्न विचारतात. तर मोदींनी केलेलं सगळ्यात मोठं काम, पंतप्रधान म्हणून नाही, अगदी मुख्यमंत्री असल्यापासून केलेलं मोदींनी सगळ्यात मोठं काम केलं असेल काय, तर जी पत्रकारितेच्या नावावर, बुद्धिजीवीपणाच्या नावावर जी भोंदूगिरी चालते त्यांना उघडे नागडे करून टाकले मोदींनी. मुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या 24-25 वर्षात मोदींनी केलेलं हे सगळ्यात मोठं काम होतं. आणि जेव्हा मोदी यांना नागडं करत नाहीत तेव्हा हे स्वतःचीच कपडे उतरवून नागडे नाचायला सुरुवात करतात. अखलाक प्रकरणामध्ये पुरस्कार वापसी हा त्याच नागडेपणाचा, वस्त्रहरणाचा अजब प्रयोग होता. तेव्हा त्यांना जाब विचारला नाही, उलट ते कसे महान आहेत, एकापेक्षा एक पुरस्कार वापसी. अशोक वाजपेयी नावाचा एक साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला भामटा, मी भामटा एवढ्यासाठी म्हणतो की तोच केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याचा सचिव होता आणि एक फडतूस कवी होता. त्या फडतूस कवीने या पुरस्कार वापसीचं आंदोलन सुरू केलं होतं. जो माणूस स्वतः केंद्र सरकारमध्ये सांस्कृतिक खात्याचा अधिकारी आहे, सचिव आहे, ज्याच्या अधिकारामध्ये साहित्य अकादमी येते, त्या साहित्य अकादमीचा पुरस्कार आपण सेवेत असताना कवी म्हणून घेतो, यासारखा दुसरा व्याभिचार आणि भ्रष्टाचार नव्हता. आणि असा माणूस अखलाक प्रकरणामध्ये पुरस्कार वापसी करतो, तेव्हा या सगळ्या पत्रकारांची पत्रकारिता कुठल्या कुठल्या गोठ्यात शेण खायला गेली होती आणि त्या गोठ्याचे मालक राहुल गांधी होते की सोनिया गांधी होते याचाही शोध कधीतरी घेतला जाईलच ना. आज लिस्ट घेऊन बसले 272 मध्ये कोणाकोणाला थेट भाजपशी संबंध आहे, कोणाकोणाला मोदी सरकार आल्याचा लाभ मिळालेला आहे, कोण कोण लाभार्थी आहेत. मग ते जे पुरस्कार वापसीचे होते त्यापैकी किती जणांना काँग्रेस सरकार, सोनिया सरकार, इंदिरा सरकार, राजीव सरकार असताना कुठले कुठले लाभ मिळाले हे कधीतरी सांगितलं होतं. मोदींना अमेरिकेत येण्याचा व्हिसा नाकारावा म्हणून ज्या 60-62 खासदारांनी पत्र पाठवलं होतं ओबामांना, त्यांची पार्श्वभूमी कोणी तपासली होती? ही न तपासता पक्षपाती राजकारण करताना रोज रोज नंगा नाच करणारे जे पत्रकार आहेत त्यांना व्ही के सिंग यांनी दिलेलं प्रेस्टिट्यूट हे नाव किती परफेक्ट आहे हे सिद्ध करायला हे धावत सुटले. पण त्यामध्ये त्यांच्याकडून एक मूर्खपणा होतोय आणि त्या मूर्खपणावर बोट ठेवण्यासाठीच हा व्हिडिओ मी केलेला आहे. मोदींनी गेल्या पंतप्रधानकीच्या 11 वर्षामध्ये आणि आधीच्या 13 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये सगळ्यात मोठं काम काय केलं असेल तर या देशामध्ये लोकशाही, कायदा, सुरक्षा व्यवस्था वगैरे वगैरे जनहित यासाठी आपणच लढवय्ये आहोत असं भासवणारे संपादक, पत्रकार, बुद्धिजीवी या सगळ्यांना नरेंद्र मोदींनी नागडं उघडं करून टाकलं. हे सगळेच्या सगळे काँग्रेसच्या जनानखान्यातले पाळलेले आहेत, हे मोदींनी दाखवून दिलं. पण तरीही अनेक जण उरले सुरलेले असतात, अजूनही लपून छपून असतात. पहलगामची घटना घडल्यानंतर 4-6 महिन्यांनी परत एकदा दिल्लीमध्ये बॉम्ब ब्लास्ट होऊ शकतो याचं कारण
सगळ्याच्या सगळ्या अतिरेक्यांच्या आणि बदमाशांचा बिमोड एका कारवाईने होत नसतो. तसं मोदींनी 24 वर्ष चालवलेल्या मोहिमेतून असे जे बदमाश, पक्षपाती, वेश्यावृत्तीचे पत्रकार, बुद्धिजीवी निसटलेले आहेत, त्यांना कुठल्या बेळात लपून बसले असतील तर बाहेर काढण्याची कारवाई आवश्यक असते. आणि त्या कारवाईसाठीच या 272 सयाजीरावांचं पत्रक आलेलं आहे. अजूनही पत्रकारितेचा मुखवटा पांघरून, बुद्धिजीवीचा मुखवटा पांघरून कोण कोण कुठल्या कुठल्या बेळात लपून बसलेत, त्यांना बाहेर काढायचं असेल तर असं काहीतरी करावं लागतं की ते ताबडतोब बाहेर येतात. अन्यथा अशा पत्राकडे या लोकांनी दुर्लक्ष करायला पाहिजे होतं. आपण पक्षपाती आहोत हे दाखवायला पुढे येणं भाग होतं. आणि म्हणून या लोकांना निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ किंवा एकूणच देशातल्या संवैधानिक संस्थांच्या संरक्षणार्थ बाहेर येऊन पत्रक काढायला अगदी भाजपने भाग पाडला असेल तर तो सापळा होता. आणि त्यामध्ये असले सगळे त्यावर काहूर माजवणारे पत्रकार, भाष्यकार अलगद येऊन अडकलेले आहेत. जसं त्या बिबट्याला पकडण्यासाठी 2 खणांचा पिंजरा लावला जातो. एका पिंजऱ्याच्या एका खणामध्ये सुरक्षित जागी बकरी ठेवलेली असते आणि दुसऱ्या खणामध्ये बिबट्या घुसला की दरवाजा बंद होतो. तसं हे पत्रक आल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केलं तर यांची अब्रू झाकली गेली असती. पण आपण राहुल गांधीचे चमचे आहोत. राहुल गांधीच्या समर्थनार्थ आपण वाटेल ते त्याग करायला तयार आहोत. अब्रू नुकसान झालं तरी चालेल. इतके बेशरम झालेले आहेत ते ताबडतोब सटासट बेळातून बाहेर आले. आणि या 272 लोकांना काय काय लाभ मिळाला ते सांगायला लागलेत. निवडणूक आयोगाला सवाल विचारत नाही. अरे तुम्ही राहुल गांधीला का सवाल विचारत नाही की एवढे आरोप करत बसलाय तर कोर्टात का जात नाही बाबा? जो आरोप करतो तो आरोप कोर्टात जाण्याची सवलत असताना, मुभा असताना, मार्ग असताना सुद्धा कोर्टात जाण्यापासून पळ काढतो. तो लफंगा असतो, भामटा असतो, तो खोटे आरोप करत असतो. राहुल गांधींना हा विषय निकाली लावायचा असेल तर निवडणूक आयोगाला लेखी प्रतिज्ञापत्र देण्यात कुठलीही अडचण नव्हती. पण दिलं तर आपण अडकू, आपण खोटं शपथपत्र दिलं तर अडकू. म्हणून राहुल गांधी नुसत्या आरोपाचा खोटेपणा करतात पण प्रतिज्ञापत्र देत नाहीत. हा राहुल गांधींचा धादांत खोटेपणा आहे जो बिहारच्या सामान्य मतदाराला कळतो आणि तो इथल्या पत्रकार बुद्धिमंतांना कळत नाही. असं होऊ शकत नाही. आणि तो खोटेपणा या 272 लोकांनी सही करून समोर आणला तर हे किती चवताळलेत बघा. जे काम पत्रकारांनी करायला पाहिजे की हातात संविधानाचं तांबडं पुस्तक दाखवायचं आणि त्या संविधानाच्या अधिकारामध्ये, कार्यक्षेत्रामध्ये ज्या ज्या संवैधानिक संस्था उभ्या केलेल्या आहेत त्या संस्थांना नुकसान पोहोचवण्यासाठी, अराजक माजवण्यासाठी राहुल गांधी जे अपरंपार कष्ट घेत असतात त्यातून संविधानाचं संरक्षण नाही तर संविधानाला सुरुंग लावला जातो हे सांगण्याची जबाबदारी पत्रकार, संपादक आणि बुद्धिजीवींवर आहे. तर त्याला पाठीशी घालून आपलं कामचुकारपणा केला. तो कामचुकारपणा जर दुसरा कोणी 272 लोक समाजातले प्रतिष्ठित म्हणून तो प्रश्न विचारत असतील तर लाजे काजे असतो तो प्रश्न आपणही राहुल गांधींना विचारायचा. तर त्याच्याऐवजी यांनाच आरोपी ठरवायचं. क्या बात है. पण त्याच्यात तुम्ही अधिक उघडे पडलात. या 272 लोकांच्या सह्यांचं पत्र हा एक सापळा होता की तुम्ही किती खोटे आहात हे आणखीन लोकांना पटवून द्यायचं. तुम्ही कितीही स्वतःला तटस्थ आणि परखड दाखवण्याचा प्रयत्न करत असाल तरी तुम्ही राहुल गांधी नावाच्या एका तद्दन बिनबुडाच्या मूर्खाच्या नादी लागून स्वतःला खोळे करून ठरवून घेताय. हे समोर आणण्यासाठी असा सापळा आवश्यक होता. आणि मला वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर या 272 लोकांनी ह्या सह्यांचं पत्र काढलं असेल तर त्यामध्ये हे स्वतःला शाणे म्हणून मिरवणारे लोक अलगद येऊन अडकलेले आहेत.
त्यांना हा सापळा आहे कळलंच नाही, कळलंच नाही. म्हणून म्हणतात ना, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. पण हे बैलच असतील, हे बैलच असतील, तर यांचा बैल रिकामा म्हणजे काय हा प्रश्न पडतो. असो मित्रांनो, पण एक गोष्ट झाली या निमित्ताने, जे कोणी राहुल गांधींचं खुळं समर्थन करतात आणि लोकांची दिशाभूल करत असतात, ते अधिक उघडे पडले. मोदींचा द्वेष करणाऱ्यांना यांचा असला युक्तिवाद आवडत असेल, पण देशातल्या 90% 80% सामान्य जनतेला हे लोक बुद्धिजीवी नाहीत, तर काय ते निर्बुद्ध आहेत याची साक्ष द्यायला ते स्वतःच पुढे आले. यापेक्षा सापळ्यात अडकणं म्हणजे काय हे वेगळं सांगण्याची गरज आहे का? असो, मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.